आता बोलूया डेट फंड्स बद्दल. जर तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी सुद्धा कमी असेल आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट टाइम सुद्धा कमी असेल तर हा फंड तुमच्यासाठीच आहे. कारण हे फंड्स बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि फिक्स्ड इन्कम स्ट्रॅटेजी मध्येच इन्व्हेस्टमेंट करत असतात. पण डेट फंड्स मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. यामध्ये पहिला सब टाइप आहे लिक्विड फंड. फंड्स अतिशय लिक्विड असतात आणि यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त 91 दिवसापर्यंत सुद्धा करू शकतात. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते विथड्रॉ करू शकतात आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड म्हणून हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. आणि दुसरा बेस्ट टाइप आहे गिल्ट फंड्स. कारण यामध्ये गव्हर्नमेंटने जारी केलेल्या बॉन्ड्स मध्येच इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि त्यामुळे यामध्ये डिफॉल्ट होण्याची शक्यता 0 असते कारण यामध्ये गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व असते. तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन. यामध्ये तुम्ही क्लोज एंडेड फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि यामध्ये फिक्स टाइम पिरियड असतो, जसे की 1 वर्ष, 3 वर्ष. पण यामध्ये तुम्ही टाइम पिरियड संपल्यानंतरच इन्व्हेस्टमेंट काढू शकतात आणि हो, यामध्ये तुम्हाला एफडी पेक्षा बेस्ट रिटर्न्स मिळू शकतात. तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल्स आणि रिस्क कॅपॅसिटी यानुसार तुमचा योग्य फंड नक्की निवडा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आणि हो, फॉलो करायला विसरू नका.